व्यास मीडिया, सच के साथ। अंबरनाथ में बैनर विवाद को लेकर वंचित कार्यकर्ताओं ने एक नगरपालिका के अधिकारी की पिटाई कर दी। भंडार विभाग के प्रमुख सचिन गायकवाड़ की वंचित के कार्यकर्ताओं ने पिटाई कर दी है। प्रवीण गोसावी वंचितों के कार्यकर्ता का नाम है। इस पिटाई के विरोध में नगरपालिका के सभी अधिकारी और कर्मचारी हड़ताल पर चले गए। वंचित के कार्यकर्ता के खिलाफ मुकदमा दर्ज करने की प्रक्रिया चल रही है। कर्मचारी भांडार विभाग मिळकत विभाग का सांभाळणारे विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांना तक्रारदार श्री प्रवीण गोसावी यांनी काही लोकांच्या समक्ष मारहाण केलेली आहे आणि त्या विरोधामध्ये नगर परिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे सचिन गायकवाड यांच्या समर्थनार्थ आणि त्याच्यावर मारहाण झाली त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी जमा आहेत आणि आम्ही आता या ठिकाणी प्रशासनाकडे मागणी करतो की अशा प्रवृत्ती ज्या आहेत त्या वारंवार उठू नयेत म्हणून त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी द्यावी आणि आम्हाला गुन्हा दाखल करून घ्यायचा आहे। लास्ट टाइमच काही वर्षापूर्वी एका अधिकाऱ्याच्या गाडीवरती ॲसिड आणला झाला होता, त्याच्यातच अजून न्याय मिळाला नाही। या प्रकरणात तुम्हाला न्याय मिळेल असं वाटते का? न्याय मागणी करण्याची आमची इच्छा आहे आणि आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे। आता सगळ्यात प्राधान्यक्रम आहे की याचा निषेध आम्ही केलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे कर्मचाऱ्यांनी। सगळे कर्मचारी तुम्ही पाहू शकता की सर्व कर्मचारी आपले टेबल सोडून या ठिकाणी नगरपालिका गेटचा जमा आहे। म्हणजे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची प्रवृत्तीचा त्रास आहे हे सगळ्या कर्मचाऱ्यांना माहिती आहे। मग या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आम्ही इथे बसलेलो आहे। आम्ही कोणाला नागरिकांना त्रास देण्यासाठी बसलो नाही किंवा नागरिकांच्या विरोधात बसलो नाही, आम्ही नागरिकांचं कामच करण्यासाठी बसलो। पण अशा प्रवृत्ती ज्या आहेत त्या प्रवृत्तीवरती वेळेत आळा घालावा याच्यासाठी आम्ही सगळे बसलेलो आहोत या ठिकाणी। हे आंदोलन किती वेळ राहणार आहे? आता आज पूर्ण दिवसभर काम बंद राहणार आहे आणि आम्ही आता इथून पोलीस स्टेशनला सचिन गायकवाड यांच्यासोबत जाणार आहोत गुन्हा नोंद करण्याची मागणी करणार आहे। वो जो तकरारदार है वो हैबिचुअल है। क्या नाम हर है दिन वो जो नगरपालिका के विविध डिपार्टमेंट है वहाँ पर जाके कुछ कंप्लेंट्स, कुछ काम नहीं हुआ या कुछ नहीं, ऐसे हमेशा तकरार करते रहता है और अधिकारियों को ब्लैकमेल करते रहता है, पैसे की मांगनी करता है। तो जो करते रहेंगे वो बात अलग है, लेकिन यहाँ पर जो हमारे डिपार्टमेंट में मैं वरिष्ठ के मार्गदर्शन के अनुसार मैं काम कर रहा था, फिर भी आज सवेरे आके वो बोले अर्वाच्य शब्द वापर के गाली दिया और कॉलर मेरा शर्ट वगैरह फाड़ दिया। तो मैं उसके खिलाफ अभी तकरार करने पुलिस स्टेशन जा रहा हूँ। क्या नाम है उसका? प्रवीण गोसावी उसका नाम है और बहुत से अधिकारी परिचित है उसके। आपल्याशी उद्धत घालण्याचं कारण काय? काय कारण काय होतं? तक्रार होती त्याची की होल्डिंग काढले, तर होल्डिंग काढायचं काम चालू आहे अतिक्रमण विभाग आणि आम्ही सगळे मिळून हे आम्ही मागे आता 4 ड्राईव्ह काढले होते। ते कमीत कमी 100-150च्या वरती होल्डिंग काढलेले आहेत। मोठे होल्डिंग जे आहे ते आता काढायचं काम चालू आहे। गेल्या 8 महिन्यापासून शहरातील अनधिकृत होर्डिंग संदर्भात मी नगरपालिकेला अर्ज दिला होता, त्याचा पाठपुरावा करत होतो आणि परवाच्या दिवशी मटका चौक येथील जी भली मोठी एक होर्डिंग आहे जी अनधिकृतपणे त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून ती लावण्यात आली होती, त्या संदर्भात त्यांनी कारवाई सुरू केली होती। परंतु ती कारवाई अतिशय मोगम स्वरूपाची होती आणि त्यांनी निष्कासन केलं नव्हतं। काल करणार होते पण कालसुद्धा त्यांनी केलं नाही। मग त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज पालिकेत गेलो असता सचिन गायकवाड यांना विचारलं असता सचिन गायकवाडांनी उडवाउडीची उत्तरं दिली आणि त्या उडवाउडीच्या उत्तरानंतर त्यांनी थेट माझ्या अंगावरती धावून आले, काय असेल ते सिव्हलसोबत बोला वगैरे, माझ्या अंगावरती हात त्यांनी उगारला आणि त्याचा मी प्रतिकार केला। परंतु जे नगरपालिकेच्या माध्यमातून आज काम बंद आंदोलन वगैरे असं सुरू आहे असं समजले। परंतु त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी सर्वात आधी CCTV फुटेज तपासावे आणि CCTV फुटेज तपासून कोण चूक आहे, कुणाची चूक आहे याचा आपल्याला प्रत्यय येऊन जाईल। जर प्रशासन माझ्या विरोधात जर कारवाई करत असेल तर शासकीय कर्मचाऱ्यांचं शिस्त आणि पालन हे त्यांना सुद्धा लागू आहे। तर तसेच जे ॲडिशनल असतील किंवा मुख्याधिकारी असतील यांनी जर माझ्या विरुद्ध कारवाई करत असतील तर त्यांच्याही विरोधात कारवाई झाली पाहिजे ही माझी मागणी आहे।